काय ठेवलेले आहेत थोडा आपण आनंद ये अपना भाई है देसी जुगाड़ करके गोला बनाता है। मेरे को पॉकेट में देगा क्या? देगा देगा मैं भाई यार जेव्हा खरंच देते लाखातून मला नाही खायचं भाऊ नाही मेरे को नाही खाणे का मतलब याला म्हणतात प्रेमाची आपुलकीची भाषा मित्रांनो। सगळ्यात गोष्ट महत्वाची गावची माणसं नाही प्रेमळ आहेत फक्त त्यांच्यासोबत चांगलं बोललं पाहिजे। तर नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं आजच्या नव्या एका ब्लॉगमध्ये। तर आपण आता कुठे माहिती का आपण हे आता संगमेरच्या पुढं हिवरगाव पाऊस आहे या ठिकाणी म्हणजे तोंडल्याच्या वरती मित्रांनो सकाळी चहाची तलप लागली होती म्हणून थांबलो होतो मित्रांनो। तर आज चैत्र पौर्णिमा आहे आणि हनुमान जयंती तर आमच्या गावची म्हणजे नळवणे गावची आज यात्रा आहे मित्रांनो। तर मित्रांनो आता आपण आलो घरी आणि घरी आल्यानंतर ना आजचा दिवस म्हणजे आपल्या सर्वांसाठी आनंदाचा दिवस। आज पूर्ण महाराष्ट्रभर श्री कुलस्वामी खंडेराया तसेच भैरवनाथाची यात्रा आहे आणि वगैरे यात्रा चालू आहे सध्या आता महाराष्ट्रामध्ये मित्रांनो। तर आज आमच्या गावची यात्रा आहे मित्रांनो त्यासाठी आपण झालो रेडी। आपली मालकीबाई मित्रांनो आता धुवून वगैरे काढली आपण मस्तपैकी एकदम निवांत खतरनाक। आता आपल्याला जायचं गावामध्ये मित्रांनो। तर गावामध्ये गेल्यावरती ना तुम्हाला सर्व जे आहे ना पाठर भागावरला व्ह्यू जे म्हणजे लेझिम वगैरे तसंच गावची परंपरा आहे मित्रांनो। तर मी तुम्हाला दाखवणार आहे आणि व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओमध्ये राहा मित्रांनो। त्या ठिकाणी ना आता ना सध्या ना लेझिम वगैरे खेळण्याचं काम थोड्या वेळामध्ये ना आपल्या गावचे ग्रामस्थ आहेत ना ते करणार मित्रांनो। तर ना आता या ठिकाणी ना बँजो वगैरे या पुढल्या साईडला माई सिंगर बँजो ग्रुप डोकेश्वर या ठिकाणी यांचा बँजो मित्रांनो। तर पुढं बघू शकताय सर्वांचं म्हणजे आपले मित्र आहेत त्यांच्या सर्वांच्या गाड्या तसंच घरचं वरती असं मित्रांनो म्हणजे घरचा साथ या ठिकाणी आपल्या गावचे ग्रामस्थ मुंबईकर पुणेकर मित्रांनो या ठिकाणी आहेत। आता ना झाली लेझिम चालू मित्रांनो। गावचे जे ग्रामस्थ आहेत ना जुन्या पिढीमधले त्यांचं काम आता म्हणजे ते खरं म्हणजे वर्चस्व म्हणजे लेझिम ते चाललं या ठिकाणी बघू शकता गावचे ग्रामस्थ लेझिम चालतात। काम चालू आहे तोपर्यंत पुढलं तुम्ही ना व्ह्यू बघू शकता। या ठिकाणी आपले मित्रवैर मंडळी म्हणजे गावचे पोरं तर व्ह्यू बघून घ्या तुम्ही एकदा। तर या ठिकाणी सगळ्यांचा घरचा साथ मित्रांनो आणि या ठिकाणी जर बघितलं की आमच्या गावामधलं जे आहे ना मंदिर विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे मित्रांनो एकदम भारी असं जे आहे ना म्हणजे कलाशैली वगैरे अतिशय उत्कृष्ट अशी आतमधल्या साईडला कलाशैली वगैरे मित्रांनो। आणि जर पुढल्या साईडला आलं तर हे आपले घरचे बैल वगैरे म्हणजे खटागाडी वगैरे आणि जर पुढल्या साईडला जर बघितलं तर मित्रमंडळी या ठिकाणी गावच्या ज्या महिला वगैरे ग्रामस्थ तसंच भरपूर असे या ठिकाणी आले आपले भरपूर असं बाई पाहुणे या ठिकाणी। तर मित्रांनो दरवर्षीप्रमाणे ना या ठिकाणी आपले बाबूशेठे त्यांचा घरचा साथ म्हणजे बैल तसंच बाबूदा त्यांचे वाद्य या ठिकाणी त्यांच्या बैलगाडीमध्ये आपली जी मानाची मूर्ती असेल खंडोबाची बघू शकता अतिशय मनाला भावक अशी मूर्ती आमच्या देवाची मित्रांनो। खतरनाक असा सीनीतला बघू शकता या ठिकाणी जे गावची ग्रामस्थ वगैरे आहेत ना तर या ठिकाणी भरपूर अशी गर्दी झाली आणि आता वाजले मित्रांनो सकाळचे 9:30 बोलू ही सर्वांनी या ठिकाणी ना जे आपल्या गावचे खंडोबा ट्रस्टचे अध्यक्ष आहेत ना बाळासाहेब गगे यांचं मनोगत व्यक्त करतात या ठिकाणी। बरोबर 8 वाजता आपल्या श्रीच्या पालखीची मिरवणूक म्हणजे मित्रांनो स्किप न सुरुवात होणार आहे। आवडत लाईक शेअर मानकऱ्यांना विनंती आहे। मित्रांनो या ठिकाणी ना आपल्या गावचे ग्रामस्थ अशोक शिंदे तसंच दीपक शिंदे यांच्या पण या ठिकाणी ना मुंबई पुणेकर आक्रमण झाले यांच्या या ठिकाणी
तसेच आपले वस्तू होते आणि तसेच नाणं या ठिकाणी दाखवून झाले, या ठिकाणी बघू शकता. तर श्री कुलस्वामी हॉटेलमध्ये आपण आल्यानंतर ना प्रवेश केल्यानंतर या ठिकाणी आपले प्रवेश शिंदे भाई पैसा पैसा मोजतात भाई पैसा. मनी इज इम्पॉर्टंट लाईफ, नो मनी नो लाईफ. गर्ल इज ब्युटिफुल बट मनी इज पॉवरफुल गाईज. तर या ठिकाणी तसंच या ठिकाणी आपले गावचे ग्रामस्थ वगैरे आहे आणि आपले मित्रमंडळी बसलेत स्टिंग वगैरे. तसंच काय ते प्रेडिटर वगैरे त्याच्यात प्रेडिटर. आणि या ठिकाणी आपले दर्डीचे कार्यकर्ते श्री बैलगाडा नाही श्री गणेश काय दादा मुळे गणेश दादा मुळे बैलगाडा संघटनेचे हे दर्डीचे कार्यकर्ते आहेत. आणि या ठिकाणी शुभम शेठ श्री गणेश दादा मित्रमंडळ नळवणे यांचे बैलगाडा संघटनेचे कार्यकर्ते आहेत मोठे. तर सगळ्यात गोष्ट महत्त्वाची म्हणजे मित्रांनो या ठिकाणी ना कार्यकर्ते आहेत ना आपले एवढे तुम्हाला दाखवले तेवढे ते सगळे ना बैलगाडा शौकीन आहे मित्रांनो. या ठिकाणी बघितलं तुम्ही तर कारण नात फक्त एकच बैलगाडा शर्यत. तर पुढल्या साईडला आपल्या पांडुशेठचं काम चालू आहे चहा वगैरे तसंच हॉटेलमधलं म्हणजे वडापाव वगैरे काढायचं त्या ठिकाणी बघू शकता. गावच्या ठिकाणी आज त्यांचा आहे कोरा चहा आणि कोरा चहा बरोबर मित्रांनो लिंबाचा डोस बघू शकताय. हा नाथखोळा जळगाव असा कार्यक्रम या ठिकाणी. तर मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल आपले नवीन तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघत जा आणि लाईक शेअर कमेंट आणि करायला विसरू नका. तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण हॉटेलच्या बाहेर आल्यानंतर ना तर या ठिकाणी ना गावचे ग्रामस्थ आहेतच परंतु या ठिकाणी ना पुढल्या साईडला या ठिकाणी ना महिला ग्रामस्थ गावचे तसेच पै पाहुणे आहेत ना. आता पालखीचं आहे ना ओला नाही ना मित्रांनो ते तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये. तर पुढं डीजे वगैरे आलेलं आहे म्हणजे सॉरी बँजो वगैरे आलेलं आहे. तर बँजो ज्यावेळेस या साईडला पुढल्या साईडला जाईल त्यावेळेस जे गावचे जे पब्लिक वगैरे आहे ना म्हणजे जे की ग्रामस्थ मंडळ वगैरे तर या ठिकाणी ओलांडा वगैरे घ्या तुम्हाला दाखवतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे वर्षामधून एकदा किंवा या दोनदा जी गावची आपली जत्रा येत असते मित्रांनो. तर त्या यात्रेमध्ये मित्रांनो म्हणजे नाही का बाहेरले पै पाहुणे मुंबईकर पुणेकर तसेच गावचे ग्रामस्थ वगैरे जे सर्व एकत्र येतात ना त्यावेळेस जी गावामध्ये ना म्हणजे जी मजा असते ना मित्रांनो ती म्हणजे वेगळीच असते. तर ना या ठिकाणी आता तुम्हाला सांगतो पुढल्या साईडला बँक वगैरे चालू आहे आणि पालखी आलेली मधल्या साईडला. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो असं आहे ना यामधला या ठिकाणी बाबूजी आलेली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना मित्रांनो तर या ठिकाणी ना तुम्ही बघू शकताय ज्यावेळेस मुंबईकर पुणेकर गावचे ग्रामस्थ एकत्र येतात यात्रेसाठी एक मनामध्ये नाही का म्हणजे एक नाही का प्रत्येकाच्या आपुलकीची असते ना ती म्हणजे या ठिकाणी ना आपुलकीने म्हणजे वळावाचा सगळे गावचे ग्रामस्थ म्हणजे एक मनामध्ये वेगळी गोष्ट आहे. या ठिकाणी ना तुम्हाला जी गोष्ट दाखवायची तर मित्रांनो ही गोष्ट तर पूर्ण बंडराने मागली आपले मित्रमंडळ नाथखोळा जळगाव असा कार्यक्रम या ठिकाणी. तर पुढल्या साईडला जर बघितलं तुम्ही असा एक पण नाही व्यक्ती का त्याच्या अंगावरती बनत नाही. तर काय मुंबईकर पुणेकर गावचे ग्रामस्थ सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चेहरे बघा यांचे. हा
चेहरा जर बघितला तर हा नाच या बघा इसको चेहरा बघा चेहरा बघा मित्रांनो चेहरा बघा चेहरा नाही तर तिथून टाकलाय माझा मित्रांनो हे बघा इथं बघा म्हणजे तुम्हाला आता बोललं म्हणजे जसं की ना गावचे ग्रामस्थ आणि ना मुंबईकर पुणेकर एकत्र आले होते ना हे असं होत असते त्याच्यामुळे ना जपून लागत आहे यात काय असं वाटत नाही मित्रांनो काय ना काय वाईट नाही वाटलं की गावची यात्रा आहे यात्रेमध्ये आनंद घेतला पाहिजे उत्साह आहे प्रत्येक गोष्टीमध्ये काय नाही विषय असं तर पुढल्या साईडला आता पालखी आली आपल्या खाल्ल्या साईडला या ठिकाणी बैल वगैरे बघू शकता एकदम नाच असा कार्यक्रम आहे आपल्या बैलांचा म्हणजे आपल्या गावच्या ग्रामस्थांच्या बैलांचा म्हणजे त्यांचा घरचा साज चेहरा पण पाहण्यासारखा आहे ना मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा माझा चेहरा माझ्या मित्रमंडळीचा चेहरा जर तुम्हाला आवडला असेल तर या ठिकाणी नाना पण आणले आहेत गावचे ग्रामस्थ आपले भरपूर असेल तर चेहरा जर आवडला असेल मित्रांनो तर कमेंट करून नक्की सांगा का या यात्रेमध्ये तुम्हाला उत्साह एकदम अतिशय चांगला वाटलाय बघू शकता वरती पालखीवरती नारळाचे वगैरे जांभळाचे आंब्याची झाडं आता मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहिती आहे उन्हाळ्यामध्ये आंब्याला मोर आल्यानंतर काय राहिल्यात तर हेच गावची ही कला म्हणजे परंपरागत चालत आली रूढी परंपरा या ठिकाणी काय विषय नाही या ठिकाणी ना मित्रांनो मुंबई पुणेकर तसेच गावचे ग्रामस्थांचे सगळ्यांच्या गाड्या आलेल्या आहेत आपल्या गावठी भाषेमध्ये म्हणलं तर घरचा साथ मित्रांनो म्हणजे कसं माहिती का नाथखोळा आणि जळगाव धुळा असा कार्यक्रम आहे या ठिकाणी तर या ठिकाणी मागं लाईन तुम्ही बघू शकता भरपूर जेवढं लांब जाईन तेवढं लांब लाईनच लागलेली आहे काय गाडी विकून लागल्यात काय गाडी विकून लागल्या मित्रांनो ती सगळ्यात गोष्ट महत्त्वाची ही आपली मालकीबाई आहे ही यूट्यूबची कारभारी तर ती गाडी आहे कुठे माहिती का अजून पुढल्या साईडला आहे अजून आपण गाडी आणल्या गेलोच मित्रांनो कारण व्हिडिओच्या नादामध्ये गाडी लावली व्हिडिओ काढण्याच्या नादामध्ये वगैरे तर चाललेलो आहे आता ठीक आहे काही विषय नाही ताण लागली होती म्हणून म्हटलं मग थंड थंड पे प्या यातला गावठी भाषेमध्ये माझा आपलं आंब्याचा रस हे काय 10 रुपयाचा आंब्याचा रस प्यायचा आणि काय करायचं माहिती का एन्जॉय करायचं एन्जॉय करा या ठिकाणी ऋतिक शेट बसले आपण आता आलोय कुठं माहिती का आमच्या गावामधलं जे आहे ना एक भव्य दिव्य असं वडात झाड आहे त्या ठिकाणी आलोय की ज्याच्या बाजूला आहे ना जे आपले हनुमंतराव आहे ना त्यांचं मंदिर आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या गावामधला जो आकडा असतो ना मित्रांनो या ठिकाणी भरला जातो पुढल्या साईडला बँड लागलाय खाली लांब रोड वगैरे तर एकदम भारी एकदम म्हणजे एकदम भारी वाटतं या ठिकाणी आलो कसं माहिती का थंड थंड एकदम फिलिंग इज अ बेटर डॅन बेटर म्हणजे मन प्रश्न होतं मित्रांनो उन्हाळ्यात सध्या उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यामध्ये या झाडाखाली येऊन थोडंसं नाही का
फिलिंग इज बेटर, म्हणजे भरपूर भारी वाटते. आणि गावचे ग्रामस्थ वगैरे बघू शकता या ठिकाणी बसलेत. तर या ठिकाणी आखाडा भरतो आमच्या गावाचा मित्रांनो. आणि पुढे गेल्यावरती ना थोडंसं पुढे गेल्यावरती मित्रांनो तुम्ही बघू शकता आमच्या गावात नाही ना जे भव्य दिव्य जे मंदिर आहे ना आपलं श्री कुलस्वामी खंडेरायांचं, तर ते आहे वरती कडेपठारावरती मित्रांनो. तर वरती गेल्यावर तुम्हाला व्ह्यू वगैरे दाखवणार आहे. तर उद्या दिनांक 4 एप्रिल 2026 रोजी आपल्या गावामध्ये म्हणजे नळवणे गावामध्ये मौजी नळवणे गावामध्ये भव्य आणि दिव्य बैलगाडा शर्यत मित्रांनो. तर त्याचा पण तुम्ही आनंद घेण्यासाठी म्हणजे त्याचा पण तुम्ही आनंद घ्या मित्रांनो. तुम्हाला मी ते सर्व दाखवणार आहे. तर आज संध्याकाळी मित्रांनो या ठिकाणी ना स्वप्न सुंदरी यांचा आहे ना भव्य दिव्य असा आहे ना ऑर्केस्ट्रा होणार आहे. तर या ठिकाणचा व्ह्यू वगैरे तुम्हाला मी संध्याकाळच्या वेळेस दाखवणार आहे. तर पुढल्या साईडला आता पालखी वगैरे म्हणजे श्री खंडेश्वरांची पालखी वरल्या साईडला जाणार आहे मित्रांनो. तर आता भेटूयात जे आपले कडेपठारावरती आपले श्री कुलस्वामी मंदिर आहे ना तिथं गेल्यावरती नाही आपले गावचे मित्रमंडळ एकदम येडे चाळे करतात. बघा आता तुम्ही सांगा JCBच्या वरती बसल्यात. तर पुढे आल्यावरती आपली मित्रमंडळी चालली होती JCBवरती बसून मित्रांनो. बघू शकता येडे चाळे करणारे आपली मित्रमंडळी. पण काय नाही मित्रांनो असं यात्रेमध्ये एन्जॉय वगैरे केला पाहिजे. काय नाही करावं पोरांनी तुम्ही हां बघा बरं. तर या ठिकाणी आपल्या गावचे ग्रामस्थ बाईला फोटो घेऊ ना वरती गेल्यावरती मित्रांनो. फोटो काढ म्हणजे घेतो वरती गेल्या त्याला बोललो फोटो घेतो. सांगून न कळणारी गोष्ट म्हणजे आमची पोरं गेलं पुढं हे बघा हे येड्या म्हणतात येडापणा म्हणतात याला. पण पोरं काय ऐकली नाही. चला ठीक आहे आज यात्रा म्हणून सोडलं. तर मित्रांनो आपण आलो आता निम्म्या घाटामध्ये. तर वरती जायचं आलो आपल्याला थोडं लवकर आलो. तर या ठिकाणी आपली घरची 7 ट्रॅक्टरवरती येऊ राहिलेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथने ना जर खाल्ला बघितला मित्रांनो तर तुम्हाला हिरवाई कुठे जास्त दिसणारच नाही. कारण सध्या उन्हाळा चालू आहे आणि त्यात गावच्या यात्रेचा आनंद लुटतात लोक. तर या ठिकाणी बघू शकता ज्यांना पाण्यात जो स्रोत आहे ना शेतकरी वगैरे तर त्यांच्याकडेच पाणी जास्त करून. तर या ठिकाणी आमच्या जवळचे कार्यकर्ते आहेत आणि गावचे त्यांचं पण आज या ठिकाणी आगमन झालेले. तर जसं की बोललो ना म्हणजे ह्या टायमिंगमध्ये मित्रांनो उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाई म्हणजे हा खूप मोठा प्रश्न आहे आमच्या गावचा. काय नाही असं मित्रांनो जसं नशिबामध्ये असतं तिथं होणारच आहे. कर्माचे फळं हे बघावंच लागतात. काय नाही तर वर जात असताना या ठिकाणी ना आपल्या काकी वगैरे आलेले आहेत आणि पुढल्या साईडला आपल्या आईसाहेब आहेत चुलते वगैरे आहेत. हा चुलत भाई पुढल्या साईडला चुलते वगैरे आहेत. वरती वहिनी वगैरे आहेत आणि आमच्या छोट्या बंधूंचे मिसेस वगैरे आहेत म्हणजे आमच्या वहिनी. त्या ठिकाणी दम लागला मित्रांनो काही विषय नाही. कसं असतं लाईफमध्ये काहीतरी मिळवायचं असेल तर काहीतरी करावं लागतं. काही विषय नाही. लोक हसणारे असतात करणारे फक्त करून दाखवायचं संपला गेली. आपण पोचले गाडावरती श्रींच्या गाडावरती पोचले. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी की ना सर्वात जुन्या म्हणजे ना पुरातन काळामधलं आमचं मेन ठाण हे जेजुरलिंग. तर या ठिकाणी मंदिराची मंदिराचं बांधकाम वगैरे केलं मित्रांनो. आणि खाल्ल्या साईडला जर बघितलं तर ते आमच्या गावामधलं खंडोबाचं दुसरं मंदिर. थोडंसं दम वगैरे लागला आहे काय नाही असं. तर पूर्ण गावचा जर व्ह्यू बघितला ना तुम्ही आमच्या मित्रांनो एकदम पावसाळ्यामध्ये ना निसर्गरम्य वातावरण असते आमच्या ठिकाणी. म्हणजे कसं माहिती का एखादं नाही का म्हणजे मनाला एक भावून जातं असं वातावरण असतं या ठिकाणी. तर आता उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाई असल्यामुळं थोडंसं प्रॉब्लेम येतो. काही विषय नाही असं. तर या ठिकाणी पुढल्या साईडला मित्रांनो बघितलं तर या ठिकाणी नवलेवाडी आहे. खाल्ल्या साईडला सुरकुळवाडी पलीकडे तुम्हाला डोंगरीचं त्या साईडला. तर वरतीला साईडला इकडं बघितलं तर ह्या साईडला गावात म्हणजे तिथपासून स्टार्टिंग होती मित्रांनो आमच्या गावची. तर पूर्ण हा हे आहे आणि पलीकडला मित्रांनो तिचं तुम्हाला दिसत असणार टावर वगैरे पुढल्या साईडला दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो आपली जी जमीन आहे ना तर ती जमीन पुढल्या डोंगरावरती मित्रांनो. काही जमीन तिथे आहे आणि काही जमीन मित्रांनो ह्या साईडला मित्रांनो. तर काही विषय नाही. हे समोर आमचं छोटंसं गाव नळवणे गाव परंतु प्रसिद्ध असलं गाव आहे. आणि आमच्या गावामधलं असलं स्वामींचं मंदिर श्री कुलस्वामी खंडेरायांचं मंदिर म्हणजे या गोष्टीमुळं फेमस झालेलं आमचं गाव म्हणजे नळवणे गाव. जमलो त्या मंदिरामध्ये आपण आले. त्या मंदिरामध्ये आपले गाव स्थापना केली जाते.
महाराजांची मूर्ती आहे. ते घेऊन येतात आपले चुलते. गार्डन वगैरे एकदम भारी असं एकदम भारी असं गार्डन आमच्या मंदिराबद्दल मित्रांनो. ते ना उन्हामध्ये सुद्धा आहे ना हे असं शोभून वगैरे ते पाहू शकतात फुलं वगैरे प्रत्येक जातीचं फुलं वगैरे. तर स्वामींच्या मंदिरापाशी आलं तर ना पूर्ण व्ह्यू करू शकताय. मंडप वगैरे टाकलं आहे. या ठिकाणी आमची चुलती आली आहे प्रचंडाला. या किल्ल्या साईडला गार्डन वगैरे बघितलं तर एकदम अतिशय भव्य असं गार्डन. या ठिकाणी असं भारी असं वातावरण आहे. पूर्ण हिरवाई मंदिरात समोर. या ठिकाणी आल्यावरती ना मित्रांनो मी मनाला ना असं एकदम मन नाही का भरून जातं की ना कधी ते येईल कधी फोटो काढील. जसं की बघू शकतो या ठिकाणी आपल्या गावातल्या ज्या स्त्रिया आहेत ना महिला त्यांचं फोटो वगैरे काढायचं काम चालू आहे मित्रांनो. एकदम भारी असं सिस्टम एकदम मन म्हणजे नाही का प्रश्न होऊन जाते या ठिकाणी आल्यानंतर मित्रांनो. काय विषय नाही लाईफ एन्जॉय करायला असं मित्रांनो. जीवन एकदाचे आयुष्यामध्ये भरपूर काही गोष्टींना तोंड द्यावं लागतं आपल्याला. परंतु भरपूर काही गोष्टींमुळं मधून म्हणजे नाही का अडथळा असू का नसो परंतु जीवन एकदाचे आयुष्यामध्ये भरपूर असं जीवन जगून घ्यायचं मनसोक्त जगून घ्यायचं. काय विषय नाही तुम्ही हिरवाई बघून घ्या. आणि आपल्या मंदिराचा कळस कसं आहे भगवा नाद आहे का नाही मित्रांनो. एकदम नाद म्हणजे एकदम नाद आहे. तर सभागृह या साईडला आपल्या. तर आता जे मांडवगाळे असतात मित्रांनो तर ते या ठिकाणी आलेले आणि श्रीकुल स्वामी खंडेरायांची मूर्ती पण आतमध्ये गेलेली आहे. तर आतमध्ये गेल्यानंतर मित्रांनो तुम्हाला आतमधला जो व्ह्यू आहे ना तो दाखवतो. आतमध्ये आल्यानंतर व्ह्यू बघू शकता. आतमधला एकदम थंड असं आतमधलं वातावरण आहे. हा एकदम भारी. CCTV कॅमेरामध्ये तर बघितलं तुम्ही. मूर्तीची स्थापना करायचं काम चालू आहे आपल्या वडिलांचं जे काही नावनी गावच्या खंडोबाची पूजा मित्रांनो. तर मित्रांनो आतमध्ये आलो मंदिरामध्ये आपण या ठिकाणी ना जे चालू स्थापना चालू आहे श्रीच्या मूर्तीची. तर या ठिकाणी ना बघू शकताय अतिशय ना थंड असं आतमधलं वातावरण. तुम्ही ना घुमवटे वगैरे बघू शकता गोला असा आणि एकदम म्हणजे हायटेड आहे. आतमध्ये आल्यावरती ना कसं वाटतं सचिन आतमध्ये आलं चांगलं वाटतं. वातावरण कसं आहे आतमध्ये वातावरण एकदम थंड आहे ना दरबारमध्ये आलं एकदम अतिशय थंड असं. आत झाली आपल्या खंडेश्वर देवाची आरती आणि आत झाल्यानंतर बाहेरल्या साईडला व्ह्यू बघू शकता. पलीकडे दुकानं वगैरे लागली आहेत वडापावची वगैरे. तसंच गावामधले आपले ग्रामस्थ आहेत साबळे म्हणून त्यांनी कलिंगडचं दुकान लावले या ठिकाणी. थंड असं कलिंगड या ठिकाणी बघू शकता. गोळा वगैरे साईडला तेजस भेळ आणि वडापाव सेंटर हे आपल्या गावचे पब्लिक आणि आपले मित्रमंडळ आहे सगळं. तर या ठिकाणी पलीकडल्या साईडला बघितलं तर स्वप्नील ओलीवेळ या ठिकाणी. तर यांचा व्हिडिओ म्हणजे आपण या ब्लॉगमध्ये याच्या आधी पण घेतले कधीचं माहिती. तर आणि गावची यात्रा होती त्यामध्ये मित्रांनो. तर असंच व्हिडिओ स्किप न करता शेवटपून आपल्या व्हिडिओमध्ये राहा. आता भेटूयात 4 वाजता. तर आता वाजले 4 आणि 4 वाजल्यानंतर वातावरण झाले थंड मित्रांनो. पुढला व्ह्यू बघू शकताय एकदम आहे ना असं म्हणजे ढगाळ वातावरण झाले आणि पाऊस येण्याची दक्षता आहे या ठिकाणी. गर्दी वगैरे भरपूर आहे या ठिकाणी. व्ह्यू बघू शकता संध्याकाळचा मित्रांनो 4 वाजता व्ह्यू हा. या ठिकाणी आमचे सर आले शिंदेवाडीचे. धन्यवाद तुम्ही आमच्या यात्रेत आल्याबद्दल. तर मित्रांनो या ठिकाणी ना जसं तुम्हाला मी बोललो होतो भेळीचे दुकानं वगैरे जे आहेत ना वडापावचे वगैरे क्वालिटी क्वांटिटी एक नंबर आहे. आपण सकाळी खाली होती पलीकडल्या साईडला ओली वेळ आणि
पाणीपुरी वगैरे शॉप मिळेल या ठिकाणी तेजस ओलिव्हर आणि वडापाव सेंटर. तर या ठिकाणी ज्या महिला गृह आहेत ना गावच्या तसेच ते काही पै पाहुणे या ठिकाणी. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याच गावचे कार्यकर्ते प्रवीण साबळे आणि आपला मित्रपरिवार या ठिकाणी ना त्यांनी आणले कलिंगड. तर या ठिकाणी ना कटिंग करून विकतायत ते. एकदम क्वालिटी आणि क्वांटिटी एक नंबर आहे. म्हणजे कसं नाथखुळा आणि जळगाव धुळा तर या ठिकाणी विकतायचं काम चालू आहे त्यांचं. तर बोला शेट काय दिली कलिंगड? स्वस्त आणि मस्त आहे. हा. लाल आणि गोड क्वालिटी एक नंबर. कलर टीव्ही कलर टीव्ही पैसा सांग. स्वस्तात मस्त 50 60 80 100 50 50 60 80 80 100. 100. तर मित्रांनो तुम्हाला रेट सांगितलाय. पुढल्या वर्षी पण राहशील ना? हा पुढच्या वर्षी खरं? हा खरं. तर मित्रांनो पुढल्या वर्षी पण राहणार आहे. पुढल्या वर्षी जे वर्षी नाही आले पै पाहुणे त्यांनी पुढल्या वर्षी नक्की या आणि नक्की घ्या. क्वालिटी आणि क्वांटिटी एक नंबर मित्रांनो. तुम्हाला बघितलं असं या ठिकाणी कापा चिरलेले आहेत काय ठेवलेले आहेत. थोडा आपण आनंद घेऊ. ये अपना भाई है देसी जुगाड़ करके गोला बनाता है. मेरे को पॉकेट में देगा क्या? देगा देगा मैं भाई यार जेव्हा खरंच देते लाखातून मला नाही खायचं भाऊ. नाही मेरे को नाही खाणे का मतलब. याला म्हणतात प्रेमाची आपुलकीची भाषा मित्रांनो. सगळ्यात गोष्ट महत्वाची गावची माणसं नाही प्रेमळ आहेत. फक्त त्यांच्यासोबत चांगलं बोललं पाहिजे. विषय खाल्ले. तर पुढल्या साईडला हॉटेल दत्तकृपा आहे ओलिव्हर सेंटर वगैरे आणि वडापाव कांदा भजी. संध्याकाळचं तुम्ही बघितलं तर संध्याकाळचं कळसावरती लाईट लागली. मित्रांनो वातावरण असं ना एकदम भारी झाले. कारण काय आलं माहिती का उन्हाळ्यात पावसाळ्यात उन्हाळा आहे. तर उन्हाळ्यात थंडी काय तेच काय कळत नाही. कारण ऋतू सध्या आहे ना म्हणजे ऋतूप्रमाणे नाही राहिलेले बदलत चाललेले प्रत्येक वेळेस मध्ये बदलत चाललेले. या ठिकाणी पेढे वगैरे कुठले दादा कुठले जामखेडचे का मित्रांनो? जामखेडवरनं पेढे घेऊन आलेले दादा. पलीकडल्या साईडला आपले गुंड आहेत नाळ वगैरे विकतात. पलीकडल्या साईडला आईस्क्रीम पार्लर वगैरे रस उसाचा रस वगैरे मस्त व्ह्यू झाला एकदम. आजचा व्ह्यू आहे ना एकदम कडक मित्रांनो. अजून आतमधल्या साईडला गेल्यावरती ना तुम्हाला दाखवतो की गार्डन वगैरे कसं आहे कशा हिशोबाने. तर या ठिकाणी आपले प्रवीण शेट आलेले आहेत. भरपूर असे पै पाहुणे आलेले आहेत मुंबईवरून आणि पुण्यावरून या ठिकाणी. चला जाऊयात आणि आतमध्ये भेटूयात. मित्रांनो आपण आता प्रवीण साबळे बशी आलो कलिंगड विकण्यासाठी. काही दिवस आपण पण हा व्यापार करत होतो. माले लाले लाले माले एक नंबर माले मित्रांनो. सुरुवातीपासून सांगतो तिकडनं 50 60 70 आणि 80 रुपये कलिंगडची म्हणजे साईजनुसार विक्री चालू आहे त्यांची सध्याची. आणि पलीकडल्या साईडला बघितलं ना कलिंगडाचं खाप वगैरे केले आहेत आणि प्लेटमध्ये पण आहे ना कलिंगड आहे ना आमच्यानी कटिंग वगैरे करून विक्रीसाठी ठेवलेलं आहे या ठिकाणी. तर मित्रांनो जे वर्षी आलेले ना म्हणजे त्यासाठी यात्रेला पै पाहुणे आहे आपले मुंबईचे जे काही विदेशामध्ये असतील त्यांनी. सो तर लिटरली गाईज आपण ना आता आहे ना मंदिराच्या बाहेरला साईडला आहे. तर इथला व्ह्यू वगैरे बघू शकता. तुम्हाला जसं बोललो होतो की ना गार्डनमधला आणि बाहेरला व्ह्यू दाखव. तर आता आहे ना संध्याकाळचे वाजलेत 9 आणि मित्रांनो यात्रा वगैरे संपलेली आहे आणि आता छबिण्याचा कार्यक्रम आहे. छबिण्याचा कार्यक्रम म्हणजे खंडोबाच्या पालखीचा कार्यक्रम आहे संध्याकाळचा छबिण्याचा. आणि छबिण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर मित्रांनो स्वप्न सुंदरी यांचा ऑर्केस्ट्रा आहे. तर तुम्हाला दाखवणार आहे सर्व काही गोष्टी. तर आता आपण गावामध्ये पोहोचलो. तुम्ही बघू शकता पुढला व्ह्यू आहे आमच्या गावचा. तर आता आपण ना गावामध्ये पोहोचलोय. पुढल्या साईडला बघू शकता या ठिकाणी ना काठ्या वगैरे नाचवायचं काम चालू आहे मित्रांनो. म्हणजे छबिण्याचं काम छबिना चालू आहे या ठिकाणी बघू शकताय. तर मित्रांनो आता आपण गाडीच्या खाली उतरलो. गाडीच्या खाली उतरल्यानंतर नाईटचा व्ह्यू बघू शकतो मी या ठिकाणी. तर आपले गावचे जे अध्यक्ष आहेत सर्वांना संभाषण वगैरे देणं. आपल्या या कार्यक्रमामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून ते या कार्यक्रमाच्या या मिरवणुकीसाठी आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. तेव्हा त्यांनाही आपण सर्वांनी सहकार्य करायचं आणि सन्माननीय पोळ साहेब आणि त्यांचे कर्मचारी वृंद आहेत या ठिकाणी बाबा शेटे उद्धव गुंड वगैरे तसेच आवटे वगैरे मित्रांनो भेटलेत आपल्याला. आपण त्यांचे व्हिडिओ काढतोय आपल्या ब्लॉगिंगमध्ये घेतले त्यांना. तर आपल्या मनापासून त्यांचं धन्यवाद. त्यांनी आपले सहकार्य केले. भरपूर असं प्रतिसाद देतात ते आपले. तर मित्रांनो फायनली आपण चालले आता पालखी घेऊन पुढल्या साईडला आमच्या गावात जे गणपतीचं मंदिर आहे ना त्या ठिकाणी आलो आपण. तर बघू शकता या ठिकाणी आपली गावची पालखी.
नात्याचं काम वगैरे चालू आहे. तर या काठा बाणाच्या काठ्या सर्वांच्या आता आपण आल्यावरती पाठरावरती असलेलं आपलं मंदिर मित्रांनो कुलस्वामींचं या ठिकाणी पुढला व्ह्यू बघू शकता तुम्ही. या ठिकाणी ना आता ज्या छबिन्याच्या ज्या छबिना वगैरे आहे ना त्या पालख्या वगैरे वरती आलेल्या आहेत मित्रांनो. आणि वरती पालख्या आल्यानंतर आता पुढला व्ह्यू तुम्हाला दाखवतोच मी गेल्यावरती. तर मित्रांनो संध्याकाळच्या वेळेस ना आमच्या मंदिरापाशी ना केली लाईटिंग वगैरे ना अतिशय उत्कृष्ट असं म्हणजे इथला नाईट व्ह्यू आहे. आणि पुढे गेल्यावरती आणखी आकर्षक अशा आहे ना ज्या म्हणजे गार्डनचं वगैरे लुक म्हणजे रात्रीचे फुलं टवटव झालेली फुलं वगैरे तुम्हाला सर्व काय दाखवणार आहे. तर टेन्शन घेऊ नका मित्रांनो, व्हिडिओ स्किप न करता आपल्या व्हिडिओमध्ये राहा. तर आता आपण चालेल मंदिराकडे. पुढल्या साईडचा जो लाईट आउट व्ह्यू आहे ना तो बघू शकता मित्रांनो. अतिशय उत्कृष्ट अशी लाईटिंग आहे. ढोल ताशाच्या याच्यामध्ये मित्रांनो मिरवणूक चालू आलेली आहे.
आता गेल्यावरती ना ज्या मानाच्या काठ्या वगैरे आहेत ना तर त्या कळसाला म्हणजे वरती आपल्या त्या मानाच्या बाजून मित्रांनो आकाशामध्ये चंद्र पण पाहू शकताय एकदम भारी आहे. आता घुंगडी खाली अंथरणार आहे आणि त्याच्यावरती पालखी ठेवणार. तो बघू शकता घुंगडी वगैरे अंथरलेली या ठिकाणी आणि त्याच्यावरती पालखी ठेवली. तर आतमधली प्रवेश करतात आपण मंदिरामध्ये मित्रांनो. तर अतिशय ना भारी असा वेळ आतमधला मंदिरामधला मित्रांनो. लाईटिंग वगैरे बघू शकता. तसेच कॅमेरे वगैरे बसवले आहेत आणि CCTV जे फुटेज वगैरे आहे ना तर ते इथं दिसलं जातं म्हणजे समोर याच्यावरती स्क्रीनवर मित्रांनो. तर समोर येताच आपले गगनगिरी महाराज यांचा फोटो आहे आणि आतमध्ये प्रवेश केल्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकताय अतिशय उत्कृष्ट अशी कलाकृती. आपली ना जे आपले स्वामी खंडेरायांची जी मूर्ती आहे ना तर ती आपण आता आतमध्ये घेऊन चालले प्रवेश करतो. बघू शकता जी काय आमच्या वडिलांच्या हातामध्ये तर बाहेर आल्यानंतर मित्रांनो सगळ्यात गोष्ट महत्त्वाची म्हणजे तुम्हाला मानाच्या काठ्या वगैरे दाखवल्यात. तर तसं तुम्हाला मी जसं बोललो होतो की या ठिकाणी ना जे नाईट आउटला जे व्ह्यू असतो ना मित्रांनो गार्डनमधला फुलं वगैरे कसे टोटोटे वगैरे तर बघू शकता नाईटला मित्रांनो अतिशय उत्कृष्ट असा इथला व्ह्यू आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही डिझाईन वगैरे केली आहे ना जी आपली शोच्या झाडांची मित्रांनो ती बघू शकता एकदम खतरनाक असं. तर आता मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगितली आणि बाहेर गेल्यानंतर तुम्हाला मी दाखवतो की आता आहे ना यानंतर शोभेची दारू काम आहे ना म्हणजे जे की फटाके वगैरे उडवतात तर तेच या ठिकाणी होणार मित्रांनो. तर याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो चंपाषष्ठीच्या वेळेस स्टोरेज मोबाईलचं फुल झाल्यामुळे ना जे दारूचे शोभे काम परिपूर्ण पद्धतीने होतं मित्रांनो तर ते तुम्हाला दाखवायचं राहिलं होतं. तर पुढल्या साईडला आल्यानंतर या ठिकाणी बघू शकता फटाके वगैरे लावलेले आहेत. तर हे काकांचं काम आहे ते हे आणि खाल्ल्या साईडला जर मित्रांनो ज्या आपल्या कडीपाठर वगैरे ही समजा गॅलरीच असं समजा मित्रांनो. तर समजा आता ही गॅलरी मित्रांनो जसं की ना बाल्कनीमध्ये आपण उभं राहतो आणि व्हिडिओ काढतो म्हणजे नाही का थोडासा आनंद वगैरे लुटतो. तर खाली या साईडला बघू शकता स्वप्नसुंदरी ऑर्केस्ट्रा त्या साईडला होणार आहे खाली. तर त्या साईडला पब्लिक वगैरे भरपूर अशा पद्धतीने बसलेले आहेत. तर नाईट आउटला मित्रांनो जर बघितलं तर हे आपले समोरचं जे आहे ते आपलं गाव आहे. असं जर फिरत आलं मित्रांनो तर समोर शिंदेवाडी पळसपूर काटोडा असे गाव या ठिकाणी मित्रांनो. आणि सर्व जी गाव आहेत ना तर ती सगळे जे पाठार भागावरती म्हणजे परिपूर्ण पद्धतीने म्हणलं तर कडे कपारामध्ये बसलेले आहेत डोंगराच्या. तर असा हा नाईट आउट व्ह्यू मित्रांनो इथला. तर या ठिकाणी बघू शकताय फटाके वगैरे लावले आहेत दारूचे शोभे काम होणार आहे आणि शोभे काम झाल्यानंतर खाल्ल्या साईडला ऑर्केस्ट्रा वगैरे आहे ना स्वप्नसुंदरी तो चालू होणार आहे. तर मित्रांनो स्किप न करता आपल्या व्हिडिओमध्ये ना तर खाली गेल्यावर तुम्हाला ऑर्केस्ट्राचा वगैरे ब्लॉग दाखवणार आहे व्हिडिओ दाखवणार आहे. तर मित्रांनो थोडंसं एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली. गार्डनमध्ये आल्यानंतर ना समोर दीपमाल दिसते मित्रांनो ती ना आपली नवरात्रीमध्ये वरती रात्रभर पेटवली जाते मित्रांनो नवरात्रीच्या वेळेस. आणि या साईडला आल्यानंतर ना ही आपली तुळस वगैरे. तर हे आपल्या मित्र म्हणले मित्रांनो काही एक काठी अकलापूरची एक निमसेवळातली एक पिंपरी पॅन्टाची मित्रांनो एक गावची काठी मित्रांनो. अशा पद्धतीची आपल्या मित्राच्या म्हणजे आपल्या गावकरी लोकांच्या आणि तसेच
ग्रामस्थांच्या तसेच पाहुण्याच्या काठ्या मित्रांनो अतिशय उंच अशी गाठी आहे. आणि मित्रांनो ह्या गोष्टीमध्ये जर म्हणलं ना तर काठ्यांसमोर ना आपला जो चंद्र आहे ना तो पण त्याचा प्रकाश देतोय. अतिशय उत्कृष्ट असा रातचा हा इथला व्ह्यू आहे. वा काय सीन आहे मित्रांनो, खतरनाक. नाथखोळा जळगाव धुळा झालं. शोभेचे दारू काम चालू आहे मित्रांनो. व्ह्यू बघू शकता एकदा. 2-3 फटाकेवरती उडवले ते. आता तिसरा फटाका लिटरली 3 फटाके उडले. हा तिसरा फटाका होता. आता चालू आहे आपण खाल्ल्या साईडला ऑर्केस्ट्रा बसला. तुम्हाला तिथला व्ह्यू आहे जे की आज आपल्या गावामध्ये स्वप्नसुंदर यांचा ऑर्केस्ट्रा आहे. जाऊया तिथे गेल्यावर तुम्हाला तिथला व्ह्यू वगैरे दाखवतो. पब्लिक वगैरे अतिशय भरपूर अशी जाम पब्लिक बसलेली या ठिकाणी गेल्यानंतर. गेल्यावर तुम्हाला तुम्ही दाखवतो. एकदा बघू शकता या ठिकाणी वरती आवाज वगैरे येतो तुम्हाला. त्या ठिकाणी शोभित दारू काम जे आहे ना चाललेलं मित्रांनो. तर मित्रांनो आता आहे ना संध्याकाळी वाजले 4:30 आणि 4:30 वाजल्यानंतर ना बैलगाडा शर्यतीने आपले मित्रमंडळी या ठिकाणी. तर या ठिकाणी आपले गावचे मित्र परिवार आहेत. च्या आपण आता मस्त वडापाव आणि ना रस पिण्यासाठी थांबलो होतो. तर आता रस वगैरे प्यालाय. तर गर्दी बघू शकता. अफेट अशी बैलगाडा शौकीनांची गर्दी या ठिकाणी. सेकंड मिली पॉईंटवरती हा लावला काटा. पलीकडल्या साईडला आनंदसर वगैरे. तर या ठिकाणी बैलगाडा शौकीनांची गर्दी बघू शकता. संध्याकाळचे वाजलेत 5 वाजले असं मित्रांनो अंदाजे. वरती गट वगैरे दिसते एकदम खास नाथखोळा जळगाव धुळा या विषयामध्ये. तर संध्याकाळचं हे वगैरे बघू शकता. वातावरण झाले टाईट. ठिकाणी ना आता आपल्या जे नवलेवाडीचे मित्रमंडळ आहेत ना शिवशक्ती बैलगाडा संघटना यांचे बैल आता या ठिकाणी आणले. तुम्ही बघू शकताय नाद करतात मित्रांनो प्रत्येक वेळेस. आणि ते स्वतः आहेत ना बैलाचे व्यापारी मित्रांनो. तर या ठिकाणी मित्रमंडळ आहे आपले सर्व. हे बघूयात किती मध्ये वारी बसते वगैरे. तर आता दुसरी वारी तिसरी वारी आहे आपल्या गावचे दत्ता शेडगगे यांचा घरचा सास बैल आले आहेत विकण्यासाठी. तर या ठिकाणी आपले मित्रमंडळी आहेत ना त्यांचं झोपायचं काम चालू आहे. बघू शकता व्ह्यू. सूर्यास्त म्हणजे सूर्यास्त झाले असं म्हटलं तर झालं कारण का ढग वगैरे आलं तर मागाशी थोडं क्लायमेट वगैरे जरा चेंज झाले. म्हणजे थोडंसं व्यवस्थित झाली कारण पाऊस मागाशी वातावरण वाटलं होतं परंतु थोडंसं चेंजेसमुळे ना काही विषय नाही भावांनो. व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत आपल्या व्हिडिओमध्ये राहा. आणि नवनवीन व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर कमेंट करा विसरू नका.
गावातून आलेली वारी आहे ना ती वारी आपले गावचे पोलीस पाटील आहेत ना नवनाथ दादा गगे ते सांगणार आहेत किती मध्ये आली पहिली वारी हो सगळ्यात आतून आलेली बारीक 11.23 मिली पॉईंट 11.23 तर मित्रांनो 11.23 मिली पॉईंट मध्ये पहिली वारी आली आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवट पण व्हिडिओ मध्ये अजून या ठिकाणी आता ताशा डोल आलेला आहे याची वारी आली मित्रांनो त्याला आहे ना सन्मान वगैरे तसंच बक्षीस वगैरे दिलं जाणार आहे. तर या ठिकाणी गावचे ग्रामस्थ वगैरे या ठिकाणी वरती बघू शकता ट्रॉफी वगैरे ठेवले सगळ्यात पहिल्या वारीला मित्रांनो ही जी दिसते ना सिल्वर कलरची त्या दोन्हीमध्ये एक ट्रॉफी असणार का आपला माहीत नाही सॉरी काही ट्रॉफी एक नंबर घाटाचा राजा चषक श्रीकृष्ण स्वामी खंडराय भोगे त्या पॉईंटची ती ट्रॉफी त्यांना दिली जाणार आहे पहिला जो आलेला आहे. तर या ठिकाणी गावचे ग्रामस्थ मंडळ वगैरे या ठिकाणी ना घाटाचा राजा चषक देण्या अगोदरच ना आपले सर्व जे गावचे ग्रामस्थ मंडळ आहेत ना त्यांचे ते फोटो घेण्यासाठी वेगळं झालं व्यस्त झालं होतं थोडंसं मित्रांनो. तर फोटो न घेता आपण डायरेक्ट त्यांचा ब्लॉगमध्येच व्हिडिओ घेतलेला आहे. तर हे सर्व आपले ग्रामस्थ मंडळ आहेत. तर पाठीमागल्या साईडला बघितलं तर गडावरला व्ह्यू पण बघू शकता मित्रांनो सूर्य मावळलेला आहे आणि सूर्य मावळल्यानंतर साईडला व्ह्यू वगैरे एकदम अतिशय उत्कृष्ट आहे. तर मित्रांनो आजचा जो ब्लॉग होता ना तो इथंच एंड झाला. तर मी भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय गुड बाय गुड बाय गुड बाय. आणि मित्रांनो एक नक्की सांगतो जर तुम्हाला आपले नवीन व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर कमेंट करा विसरू नका मित्रांनो. गुड बाय.